तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी भूगोलचा पेपर चाचणी परीक्षेचा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिस इज 20 मार्क्स पेपर अँड आज आपण हा पूर्ण पाहणार आहोत. तर या ठिकाणी चला आता सुरुवात करू. आपण त्याआधी लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर पटापट ते पण करा. आता आपण इथे सुरू करूया. तर इथे फर्स्ट पाहू शकता तुम्ही रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर पो मार्क्ससाठी तुम्हाला इथे भारताची प्रमाणवेल या रेखावृत्तावरून ठरवली जाते. पुढे पृथ्वीच्या परिवलनास 24 तास लागतात. भूकवचाचे 2 थर असतात. पुढचे वाळवंटी प्रदेशात हवा कोरडी असते. असे काही हे सर्व आहेत ते तुम्ही इथे तुम्हाला लिहायचे आहेत 4 मार्क्ससाठी. ते तुम्ही आरामात लिहू शकता. ओके. आणि त्यानंतर आता आपण नेक्स्ट पेज पाहूया. तर या ठिकाणी नेक्स्ट पेजवर आपण येऊया पटापट. तर या ठिकाणी तुम्ही हा पेज पाहू शकता. याच्यामध्ये एका वाक्यात तुम्हाला लिहायचे आहेत सर्व काही. तर इथे 4 मार्क्ससाठी आपण आहे. तर या ठिकाणी तुम्ही यू कॅन सी हिअर क्वेश्चन्स. ढग म्हणजे काय तर ते तुम्हाला सांगायचे. एक हवेचा गोला असतो तो, ते पण तुम्ही ते सांगू शकता. आता पावसाचेच दिवस आहेत. आणि पुढचं आहे जागतिक व्यवहारासाठी वापरली जाणारी प्रमाणवेल, ती पण सांगू शकता. ग्रीनिच वाटतंय, ग्रीनिच वेल. त्यानंतर कोणकोणते ढगांचे प्रकार व कोणत्यामधून पाऊस पडतो ते. आणि पुढचे भूकवचाचे 2 भाग. तर यामध्ये काहीच कठीण नाही आहे. तर हे सर्व पण तुम्ही इझिली सांगू शकता आणि इथे यू कॅन गेट मार्क्स हिअर. आता आपण नेक्स्ट पाहूया. नाव यू कॅन सी नेक्स्ट पेज. यावर आपण या ठिकाणी नेक्स्ट पेज पाहू शकता. आकृत्या काढा व नावे द्या. एनी 2 कोणतेही 2. त्यानंतर या ठिकाणी आकृत्या काढून नावे द्या कोणतेही 2. हे आहेत 4 गुणांसाठी. तर या ठिकाणी तुम्हाला काही आकृत्या काढायच्या आहेत आणि त्यांना नावे द्यायची आहेत. तर पहिले पृथ्वीचे अंतरंग, त्यानंतर पुढचे महासागर आणि त्याची तलरचना म्हणजे महासागराच्या तलाची रचना. पुढचे पृथ्वीचे चुंबक आवरण आणि नंतर ढगांचे प्रकार. तर या सगळ्या आकृत्या तुमच्या भूगोलाच्या पुस्तकातच असणार आहेत. त्या तुम्ही पाहून इथे काढू शकता, त्यांचा सराव करू शकता. आणि पुढचं आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 2. आपण सेम 4 मार्क्ससाठी. तर या ठिकाणी तुम्ही प्रश्न पाहू शकता. कोणत्या प्रमाणवेल निश्चित कशी केली जाते एखाद्या प्रदेशाची ते तुम्हाला सांगायचे. तर याचा असं तुम्ही लिहू शकता. त्या ठिकाणी जाणारं रेखावृत्त अशा प्रकारे. आणि त्यानंतर पुढचं आहे भूकवचाचे 2 प्रकार भाग कोणते आणि त्यांचे वर्गीकरणाचा आधार. आणि नंतर पृथ्वीचे चुंबक आवरण हा परिवलनाचा परिणाम आहे, हे तुम्हाला स्पष्ट करायचे 4 मार्क्ससाठी. तर हे पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि त्यानंतर पुढचं आहे भौगोलिक कारणे लिहा. तर हा कोणतेही 2 4 मार्क्ससाठी सेम आहे. तर या ठिकाणी पृथ्वीचे अंतरंग मध्ये विलिखता का आदलते विलगता ते तुम्हाला सांगायचे. आणि पुढचे स्थानिक वेल कशावरून निश्चित केली जाते ते तुम्हाला इथे भौगोलिक कारण द्यायचे आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पुढील पाहू शकता ढग आकाशात का तरंगतात ते तुम्हाला सांगायचे. आणि त्यानंतर या ठिकाणी हवा बाष्प संपृष्ट का असते ते तुम्हाला सांगायचे. अशा प्रकारे तुम्ही ते 4 मार्क्स घेऊ शकता. बाकी अशा प्रकारे तुम्ही करू शकता. हे खूप इम्पॉर्टंट आहेत. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. तर अशा प्रकारे हे सर्व असणार आहे. आणि बाकी तुम्हाला अजून व्हिडिओ जवळ असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आपल्याला कमेंट बॉक्समध्ये. आणि ऑल व्हिडिओज प्लेलिस्ट तुम्हाला खाली दिली आहे कमेंटमध्ये, ती पण जाऊन पाहू शकता. आणि तिथं जाऊन पण सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. ओके. आणि बाकी प्लीज लाईक करा. अँड इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा जिनेश स्टडी नेटवर्क याला, नाही जिनेश एज्युकेशन नेटवर्क यावर. तर ठीक आहे, आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. तर या ठिकाणी तुम्ही हा नक्कीच सराव करा आणि तुमचा एक्झाम कधी येते सांगा. आणि या पेपरमध्ये सर्व इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे हे प्रश्न तुम्ही पाठवण करू शकता, कारण हे तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टर एक्झामसाठी पण खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. तर ठीक आहे, आता आपण येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.